काल पक्षाचा राजीनामा दिला, चर्चा आहे की स्वगृही परत येण्याची, तुम्ही घ्यायला तयार आहात का? आपल्या सर्वांना माहिती आहे की ही माहिती मला आपल्या माध्यमातूनच समजते आणि कुठलाही पक्ष असल्यानंतर एखादा जर मोठा नेता पक्षामध्ये कोणत्याही पक्षामध्ये असला तर त्याचं निश्चित प्रकारे स्वागत केलं जातं आणि सलील देशमुख या भागातले त्यांची एक देशमुख घराण्याची एक मोठी परंपरा आहे. तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब हे निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील. पण सकारात्मक आहेत का? मी तुम्हाला ते सांगतो की या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवारसाहेब हे निर्णय घेतील. या बाबतीमध्ये याविषयी मला आपल्या माध्यमातून आत्ताच ते समजते आणि एखादी माहिती आपल्याला नसतानाही त्या माहिती नसताना एखाद्या गोष्टीवर मत व्यक्त करणं हे थोडं मला चुकीचं वाटतंय. परंतु अजितदादा पवारसाहेब निश्चित प्रकारे योग्य निर्णय घेतील. MSP पेक्षा कमी भाव मिळतो. आता कापूस सोयाबीनही मार्केटला आलेला आहे. मध्यंतरी असं निर्णय झाला होता की MSP पेक्षा कमी दर दिला तर गुन्हे दाखल होईल. आता त्याबाबतचे काही निर्णय घेतले जाणार का? या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकार असं कुणी जर कोण चुकीच्या गोष्टी किंवा MSP पेक्षा जर कमी भाव देत असेल तर निश्चित प्रकारे त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. आणि स्वतः पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांचं विशेषतः बारीक लक्ष या विभागावरती असल्यामुळं रावल साहेब पण निर्णय घेतील आणि कृषी विभाग पण त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेईल. शेवटी शेतकरी आम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि आपण सगळ्यांना पाहतो की या राज्यामधला एक तर शेतकरी अडचणीत आलेला आहे. अतिवृष्टी झालेली आहे, कधी दुष्काळ पडतो आहे, कधी गारपीट होते आणि हवामान बदलामुळं कधी काय निसर्गाचं कधी संकट काय येईल ते सांगता येत नाही. पण या निसर्गाच्या असल्या या संकटाच्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं राज्य सरकारचं कर्तव्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवारसाहेब असतील, ह्या मंडळींचं बारीकसं लक्ष माझ्या शेतकरी बांधवांच्या प्रत्येक गोष्टीवरती, तो जो शेतामध्ये पीक घेतोय, फळबाग घेतोय किंवा ज्या गोष्टी करतो त्याला योग्य त्याला बाजारभावापासून ते पेरणीपासून ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांना काय सहकार्य केलं पाहिजे हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्या बाबतीमध्ये लक्ष घालून शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. दिवाळीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना विनंती केली होती की तुम्ही जे कापूस आहे तो शासकीय खरेदीमध्ये स्वीकार व्यापाऱ्यांना विका नको, तर नाफेडची खरेदी कधी सुरू करण्यात? आपल्याला माहिती आहे की आता त्यांनी ते हे सुरू केलेलं आहे आणि लवकरच त्या बाबतीमध्ये निर्णय झालेला आहे आणि ती खरेदीला सुरुवात होईल. शेतकरी कधीपर्यंत समजायचं? येणाऱ्या लवकरात लवकर. महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांवर टीका केलेली की आता बॅग भरती प्रवास कमळाच्या दिशेने सुरू झाला. आता महेंद्र दळवी काय म्हणतात किंवा ते काय त्याच्यावरती आपण लक्ष देणं मला वाटत नाही, त्यावर लक्ष देऊ नये. शेवटी तटकरे साहेब हे राज्याचे नेते आहेत. तटकरे साहेब का फक्त कोकणातले नेते आहेत, राज्यातले नेते आहेत आणि तटकरे साहेब खूप मोठे नेते असल्यामुळं कोण काय म्हणतं त्याच्यावरती मला वाटतं त्याच्यावरती भाष्य करणं बरोबर नाही. सलील देशमुख यांनी काल जे प्राथमिक सदस्यत्वाचा शरद पवार पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. एक चर्चा वेगळी येत आहे की अजित पवार पक्षात येणार आहे अशी चर्चा येईल. या बाबतीमध्ये तुमच्या अगोदर प्रश्न मला विचारला गेला होता, त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवारसाहेब निर्णय घेतील. विचारला होता, परंतु शरद पवार गटाच्या एका नेत्याचा राजीनामा, अजितदादा गट, तुम्ही कसं बघता, याच्याकडे काय अर्थ काढता याचा? आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाला त्यांना राजकारण करताना प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं. त्यामुळं कदाचित देशमुख साहेबांना काय अडचणी आल्या असतील किंवा त्यांना पुढच्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतील, त्यामुळं कदाचित काय अडचणी आल्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला असावा. या बाबतीमध्ये मी आगाशी म्हटल्याप्रमाणे या बाबतीमध्ये अजितदादा पवारसाहेब योग्य तो निर्णय घेतील. गेल्या वेळी जेव्हा तुम्ही महायुतीसोबत गेले तेव्हा अशी चर्चा होती की अनिल देशमुखही तुमच्यासोबत येणार आहे. काय वाटतं, तेव्हाचा जो निर्णय थांबला होता तो आता पुढच्या काळात होईल असं वाटतं की तुमच्यासोबत ती चर्चा झाली होती? नाही, म्हणूनच तुम्हाला म्हटलं की या बाबतीमध्ये शेवटी हा निर्णय मला आपल्या माध्यमातून आता समजतोय. अजितदादा पवारसाहेब आमचे नेते आहेत, सुनील तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, हे तिघे मिळून योग्य तो निर्णय घेतील. मालेगावमध्ये 3 वर्षे मुलीवर जो काही अत्याचार झाला त्याचे जे आरोपी आहेत त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे. त्याच्या काकाने आता मागणी केली की फास्टॅगमध्ये प्रकरण चालवा आणि त्याला फाशी द्यावी. 100% अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे. ही घटना अत्यंत दुःखदायी आणि वेदनादायी आहे. शीतल तेजवानीला काल VVIP ट्रीटमेंट आली होती. काल चौकशीला ती पोहोचली होती.
तिथे त्याची ट्रीटमेंट देण्यात आली संपूर्ण पुणे जमीन घोटाळा प्रकरणातली. तर या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शासनाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि योग्य ती चौकशी आणि आमचे नेते अजितदादा पवारसाहेबांनी सुद्धा सांगितलेले की चौकशी ही झालीच पाहिजे. त्यामुळे निर्णय झालेल्या चौकशी अंती जे होईल त्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन नियमावली आली आहे की आमदारांसोबत कसं वागायचं, त्याच्या प्रकारे बघता त्याची गरज होती का? पण गरज म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्याला माहिती आहे शेवटी प्रोटोकॉल शेवटी कुणी असू द्या, कुठलाही लोकप्रतिनिधी आमदार हा आमदार लोकप्रतिनिधी असतो. त्यामुळे शासकीय प्रोटोकॉलच्या नियमाप्रमाणे ज्या काही गोष्टी त्या बाबतीमध्ये करणं गरजेचं आहे त्या बाबतीत कदाचित ह्या गोष्टी झालेल्या असाव्यात. हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात ईडीनं कारवाई जी केली होती त्या प्रकरणामध्ये हसन मुश्रीफ यांना क्लीन चिट मिळालेली आहे. कारखाना खरेदी संदर्भात जे मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप होता तो सुद्धा आता काही टिकू शकला नाही. 100% जर एखादा दोषी समजा आरोप करणं सोपं आहे, दोषारोप समजा झालं चुकीचे हे ठीक आहे, पण एकदा त्यातनं दोषारोप सिद्ध झाला नाही किंवा आरोप सिद्ध झाले नाहीत, शेवटी हसन मुश्रीफ साहेब आमचे नेते आहेत आणि त्यांच्यावर जो आरोप झाला होता तो कदाचित तो चुकीचा होता. त्यामुळे ते आता निर्दोष सुटलेले आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.